त्यांनी आमच्या पाठी बंदुकाच लावल्या. थंडीत घाम फुटला सगळ्यांना. आमच्यावर एक सस्पिशियस माणूस होता युनिफॉर्म. आता पाकिस्तानचा स्पाय असेल. हॅलो, हाय, नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. मी आज खूप दिवसांनंतर व्हिडिओ बनवतीये आणि आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये माझे जे गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहेत. आणि खूप स्पेशल मी यासाठी म्हणतीये कारण ते माझे वडील आहेत आणि माझे वडील हे एक्स इंडियन एअरफोर्स वाले आहेत. आणि मला खूप वर्षांपासून, खूप महिन्यांपासून रादर मला हा एक व्हिडिओ बनवायचा होता. ते 1971 इंडिया पाकिस्तान वॉरमध्ये त्यांनी सर्व केलेलं आहे. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम. मी, माझी बहीण, आम्ही दोघीजणी लहानपणापासून त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकत आलो आहे आणि मला हा व्हिडिओ बनवायची खूप मनापासून इच्छा होती. त्यामुळे मी म्हटलं की आज होऊनच जाऊ देत. वेलकम करते माझ्या चॅनलवरती माझ्या वडिलांना फर्स्ट टाईम ऑन माय चॅनल, आणि रादर फर्स्ट टाईम फॉर एनी इंटरव्ह्यू, मधुकर वळसंकर, माझे पप्पा. माझ्या सगळ्या ऑडियन्सला हाय. हाय, नमस्ते. सो माझे पप्पा आहेत जे एअरफोर्समध्ये त्यांनी 1971च्या वॉरमध्ये सर्व केलेलं आहे. सो आज आम्ही गप्पा मारणार आहोत त्या वॉरचे काही त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांच्या मेमरीज, याबद्दल आम्ही आत्ता चर्चा करणार आहोत. सो पप्पा, मला सांगा, तुम्ही एअरफोर्समध्ये जॉईन करायचा डिसिजन कसा घेतला? म्हणजे काय त्याच्या मागचं तुमचा थॉट प्रोसेस होता? काय एक्झॅक्टली घडलं? मला बरं काय लहानपणापासून इंडियन एअरफोर्सचं अट्रॅक्शन होतं. विमान बघितली असं वाटतं की आपण विमानाचं पायलट व्हावं, विमानाचं भरती व्हावं. पहिल्यापासून अट्रॅक्शन मला इंडियन एअरफोर्सचं होतं. त्याच्यामुळे मग मी काय केलं की BSCचं नाद सोडला. BSc अर्धवट करून ह्याचा रेडिओ इंजिनचा कोर्स केला. रेडिओ इंजिन केल्यानंतर वायरलेस टेलिग्राफीने रेडिओ इंजिनचा कोर्स केल्यानंतर मग आमच्याकडे एअरफोर्समध्ये काही जागा झाल्या आणि मला इंटरव्ह्यूचे कॉल आले त्यावेळेस. मग इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर तर आम्ही 30-40 जण इंटरव्ह्यूला गेलो होतो. एक विंग कमांडर अभ्यंकर, नंतर एक फ्लाईंग ऑफिसर बासू, एक स्क्वॉड्रन लीडर दंडापानी, एक MW, असे 4-5 जणांनी माझे पर्सनल इंटरव्ह्यू ओरल घेतली. नंतर त्या इंटरव्ह्यू नंतर मग प्रॅक्टिकल टेस्ट झाली लॅबमध्ये. प्रॅक्टिकल टेस्ट झाल्यानंतर मग नंतर रिटर्न टेस्ट झाली. या टेस्टमध्ये सगळ्या ह्याच्यात मी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी मला सिलेक्ट झालं, म्हणजे पुढच्या मेडिकल सिलेक्ट होऊन मेडिकलसाठी बोलवलं. मेडिकल सुद्धा खूप टफ होती. नंबर 2 विंगमध्ये डोळ्याची, आयसाईडची, मेडिकल, याची सगळ्या प्रकारच्या टेस्टमधून मी पास झालो आणि 5-6 जण आम्ही त्यामध्ये सिलेक्ट झालो. 5-6 जण सिलेक्ट झाल्यानंतर मला पहिल्यांदा टेक्निकल जॉब द्यायचे, त्यांनी प्लॅनिंगचा जॉब दिला. संपूर्ण ऑल इंडियामध्ये जे काय हे असतात आमचे अंडर मेंटेनन्स कमांड युनिट्स आहेत, तिथं जे काय वायरलेस इक्विपमेंट्स आहेत, ट्रान्समिटर्स, रडार्स, नंतर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, ह्याचं सर्व्हिसिंग हे ओव्हरऑल वगैरे करायचं सगळं प्लॅनिंग आमच्याकडे असायचं 9 BRDला. तर ते प्लॅनिंग करायचं संपूर्ण त्यांनी माझ्यावर सोपवलं. एक विंग कमांडर अभ्यंकर आणि आम्ही 2-3 जण होतो. त्या प्लॅनिंगमध्ये मी इतकं चांगलं काम केलं की त्याबद्दल मला OC-कडून सर्टिफिकेट मिळालं त्याचा. त्याच्यानंतर मग मी टेक्निकलसाठी मी आग्रह धरला किंवा माझं टेक्निकल कोर्स झाले की मला ते पेपरवर्क करायचं नाही. आय वॉन्ट टू गो फॉर सम टेक्निकल जॉब. मग त्यांनी आम्हाला 4-5 जणांना काय केलं की स्पेशल इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आणि एडिटोटेन्सी रडार ह्या इक्विपमेंटसाठी स्पेशल ट्रेन करायला आम्हाला बेंगलोरला पाठवलं. 5-6 जण. तिथं बेंगलोरला चीफ इन्स्पेक्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हेबाल्ड, तिथं आमचं ट्रेनिंग सेंटर आहे. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये 6 महिने आम्ही तिथं ट्रेनिंग केलं या पर्टिक्युलर 2 विमानातल्या इक्विपमेंटवर. मग तिथं ते ट्रेनिंग होऊन आम्ही आलो. त्याच्यानंतर परत तिथं काही दिवस सर्व्हिस केली आणि नंतर काही दिवसांनी युद्धाचे वार होऊ लागले 71च्या. सो बेसिकली तुम्ही जॉईन केल्यापासून, माझा तोच नेक्स्ट प्रश्न होता की जॉईन केल्यापासून 71ची वॉर तुम्ही तिथपर्यंत कसं? मग तिथपर्यंत हे सगळं माझं तिथं ह्याचं बेस रिपोर्ट डेपोला आमचं टेक्निकल काम चालू होतं लॅबमध्ये. मग त्याच्यानंतर एकदम ह्याचा सिग्नल आला नंबर 1 विंग श्रीनगरचा. आमचा आहे 2 विंग आणि श्रीनगर आहे नंबर 1 विंग एअरफोर्स. तर तिथून एक अर्जंट सिग्नल आला. आमच्या अर्जंट सिग्नल म्हणते एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड, जे अर्जंट असते त्याला AOG म्हणतात, एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड. आणि त्यांनी आम्हाला आमच्याकडे सिग्नल पाठवलं की अर्जंटली त्यांना हे टेक्निकल हँड्स पाहिजे होते. 4-5 जण श्रीनगर एअरपोर्टला. श्रीनगर एअरपोर्टला पाठवत जायचं होतं. तर लगेच मग आम्ही त्यातले ट्रेन आम्ही 4-5 जण, त्यात एक मामा ढाळे होता, मी होतो, फडणीस होता, बोथाटे होता, आणखीन आमच्याबरोबर एक फ्लाईंग ऑफिसर शर्मा आणि एक फ्लाईंग ऑफिसर आपटे. एवढ्या 5-6 जणांना आम्हाला सांगितले टुमॉरो यू हॅव टू स्टार्ट टू श्रीनगर.
ओके. अर्जंटली. म्हणजे आम्हाला टाइमच दिला नाही. आदल्या दिवशी पॅकअप 2 वाजता झालं आणि 2 वाजता सांगितलं की उद्या पॅकेट एअरक्राफ्ट जाणार आहे आम्ही याला काय म्हणतात त्याला श्रीनगरला. तर तुम्हाला ताबडतोब अर्जंट विथ इक्विपमेंट्स तुम्हाला तिथं जायचं आहे. ओके. त्याच्यानंतर मग म्हणल्यानंतर ताबडतोब रातोरात सगळं पॅकिंग करून आम्ही नंबर 2 विंगच्या तिथं ATC पैसे थांबलो. पॅकेट एअरक्राफ्टमध्ये सगळे आमचे काय पाहिजे ते इक्विपमेंट्स वगैरे भरले आणि ते पॅकेट नावाने पॅकेट एअरक्राफ्ट पण अत्यंत ह्यूज एअरक्राफ्ट आहे ते. त्याच्यामध्ये 3 टनर घातले 2 ट्रक. ते पण तिकडे लँड केले. तिकडे गेल्यानंतर त्यांना गरज होती ते 3 टनर आणल्यानंतर आमचे काही इक्विपमेंट्स आमच्यावर एक फ्लाइंगचा आपटे आला होता. तो नुकताच फ्लाइंग ऑफिसर झालेला होता आणि त्याचं लग्न झालं होतं. ह्याच्यात नंबर 1 ऑफिसर्स मेसमध्ये त्याचं लग्न झालं होतं. आम्ही लग्नाला गेलो होतो. ग्रुप कॅप्टन वडगावकरच्या मुलीशी लग्न झालं त्याचं आणि लगेच त्याला ही ड्युटी लागली इमर्जन्सी. तर तो पण आमच्याबरोबर होता. मग आम्ही तिथं जाऊन लँड झालो नंबर 1 विंग एअरफोर्सला. लँड झाल्यानंतर पहिल्याने आम्हाला जाऊन तिथं आमच्या बिलेट क्वार्टर्स आम्ही आमचं सामान बिमान ठेवलं. आम्हाला तिथे एक सुमान भट म्हणून बुटाल पॉलिश करायला नाश्ता द्यायला आमका द्यायला एक तिथला लोकल माणूस दिला त्यांनी. त्याच्यानंतर ताबडतोब आम्हाला पहिल्यांदा तिथल्या OCने आम्हाला बोलवलं 4-5 जणांना. त्याच्या ह्यूज मोठ्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो. पहिल्यांदा दबकत कशासाठी बोललो हे कळेच ना. मग गेल्यानंतर आम्हाला त्यांनी पहिलं सांगितले तुम्ही स्पेशल टास्कसाठी इथं बोलवलं आहे. हे अत्यंत सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल आहे तुमचं. तुम्ही या गोष्टीबद्दल इथं सुद्धा कुणाशी चर्चा करायची नाही की तुम्ही कुठं काम करताय, काय काम करताय, कुठल्या कामासाठी आला, कुठून आला, काय आला. हे एकदम सिक्रेट गोष्ट आहे. तर तुम्ही फार सिक्युरिटी पाळायची. मग त्याप्रमाणे आम्हाला रनवेच्या कडेला अंडरग्राऊंड आमचे काही ट्रान्समिटर्स वगैरे होते. तिथं पहिल्याने आम्हाला कामाला लावलं त्यांनी. मग तिथून मग आम्ही ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि सिग्नल सेक्शन अशा ठिकाणी आम्ही कामं करत होतो. नंतर मग इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या कॅलिब्रेशनला वरचं चॉपरनी जाऊन करून आम्ही कॅलिब्रेशनचे काम आमचे कामं सुरू झाले ते रेग्युलर. आणि वॉर डिक्लेअर झालं. वॉर डिक्लेअर झाल्यानंतर मग तर भयंकर स्ट्रिक्ट होतं आमचं काम बिम. तर आम्हाला फुरसत मिळायची नाही एवढं काम होते आम्हाला. आणि नंतर काय झालं मग तिथून पाकिस्तानचं वॉर डिक्लेअर झालं. पाकिस्तानचे विमान येऊन बंबार्डिंग करायचे. पाकिस्तानची विमानाने टेक ऑफ करून बंबार्डिंग करायला आले की आमच्या इथं कॅम्पसमध्ये लगेच सायरन संपूर्ण कॅम्पसमध्ये सायरन व्हायला लागायचे. सायरन झाले की कुणीही थांबायचं नाही जागेवर. ताबडतोब पळून आमच्या तिथून एक सर्व अर्ध्या फरलांगवर असे एल टेप ट्रेंचेस खणले होते. त्या एल टेप ट्रेंचेसमध्ये जाऊन असं वाकून बसायचं. तिथं मानवर करायचे नाही काही नाही खाली मान. एका ट्रेंचमध्ये 4 म्हणजे एखाद्या जर काय बंबार्डिंग झालं तर 4च मरतील. म्हणून त्यांनी लांब लांब असे 4 लोकांच्या बसायची त्यांनी सोय केली होती. 4 लोकांनीच फक्त थांबायचं तिथं. आणि मग आम्ही पळत जायचं. म्हणजे कुठल्याही वेळ न घालवता अगदी धूम पळत सुटायचं. कारण ते विमान किती वेळात येऊन तुमच्या सिग्नल सेक्शनला किंवा त्यांच्या स्पाईने माहिती घेतली असेल ट्रान्समिटर्स कुठे आहेत काय कुठे त्यांचं मेन टार्गेट ते असायचं. मग ते येऊन बंबार्डिंग करायला यायचे तिथं. मग आम्ही पळत जाऊन आम्ही त्या ट्रेंचेसमध्ये खाली मान घालून बसायचं. मग ते एअरक्राफ्ट आले की आमच्या ते सिग्नल सेक्शन पाशी व सगळे अँटी एअरक्राफ्ट बंद नसायचे. आमच्या तिथून अँटी एअरक्राफ्ट गनचे मारा चालायचा त्यांच्या विमानावर. आणि तो इतका कांटळे आवाज संपूर्ण सगळं वातावरण भयानक व्हायचं तिथलं. त्यांचं टार्गेट सिग्नल सेक्शन रनवे जे काही स्पॉईल करता येईल ते करायचे मागे लागायचे. ते यायचे बॉम्बार्डिंग करून निघून जायचे. त्यात काय आमचे लोक काही इंज्युअर व्हायचे काय व्हायचे. दुसऱ्या का तिसऱ्या बॉम्बार्डिंगमध्ये आमचा जो सुभान भट होता त्याला पळायला उशीर झाला. तो सिग्नल सेक्शनला काम करत होता आमच्यासाठी आणि तो पळायला उशीर झाला. आम्ही जाऊन ट्रेंचेसमध्ये बसलो. तो पळताना त्याच्यावर बॉम्बार्डिंग झाला. तो तिथं जो इतका सिरियस झाला आणि त्याला हॉस्पिटलला ॲडमिटला तो तिथं गेला. अशा त्या बंबार्डिंगमध्ये बरेच लोक गेले. कोणी इंज्युअर झाले. कोणी इमेजमध्ये आम्ही बघायला काय झालं म्हणजे अत्यंत ते वातावरण वेगळं होतं. त्या वातावरणात आम्ही ते दिवस काढले. मग त्याच्यानंतर मग तिथं आम्हाला इतकं स्ट्रिक्ट सांगितलं होतं की तुम्ही आता इमर्जन्सी आणि वॉर चालू आहे तुम्ही सिटीमध्ये जायचं नाही अजिबात. तुम्ही जर का सिटीत गेला तर तुमच्या पासासाठी तुमचे तिथले लोक तुमचा खून करतील. पास इतकं त्यांना महत्त्वाचं. पास घेऊन तुमचा मर्डर करून ते पासावर ते कॅम्पसमध्ये येण्याचा प्रयत्न करतील म्हणे. अशा काही केसेस घडलेल्या आहेत. तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कॅम्पच्या बाहेर जायचं नाही. तर मग ते काय इतक्या स्ट्रिक्ट ऑर्डर्स होत्या. मग मी आमच्या कामामध्ये असायचं सारखं हे चालायचं. आणि त्यामध्ये मला एक सांगा तुम्ही मला एक मध्ये एकदा असं काहीतरी सांगितलं होतं की तुमच्या मागे गन लावली होती वगैरे असं काहीतरी. तो ते फार मोठा एक्सपिरियन्स आहे. आम्ही 4-5 जण काय केलं की आम्हाला पहलगामला जायचं होतं. तर पहलगामला आम्ही काय केलं पहाटे सुट्टी घेऊन आम्ही पहलगामला गेलो.
पहलगामला गेलो, ते जवळ 60-70 किलोमीटर लांब आहे कॅम्पसपासून. पहलगामला गेल्यानंतर तिथून यायला आम्हाला झाली रात्र. आणि आम्हाला त्या कॅम्पसमध्ये प्रत्येकाला पासवर्ड घ्यायची, ते इमर्जन्सी वॉर असल्यामुळे प्रत्येकाला पासवर्ड माहिती पाहिजे रात्री हिंडताना करताना. तो आमच्याकडे काही नव्हता. तर आम्ही रात्री काही 11:30-12 वाजता मेन गार्ड रूमला आलो. मेन गार्ड रूममध्ये आल्यानंतर तिथं आमच्या ID कार्डवर दाखवून आम्ही आत एंट्री केली. आणि भयंकर थंडी म्हणून ते आम्ही गार्ड रूममधून आम्ही ब्लँकेट्स घेतले. सगळ्यांनी 2-2, 3-3 ब्लँकेट पांघरून आम्ही त्या कॅम्पसवरून जाता जाता आम्हाला रनवे क्रॉस करून आमच्या क्वार्टर्सकडे जायचं होतं. तर रनवे क्रॉस करताना आम्ही 4-5 जण आणि आम्ही ब्लँकेट्स पांघरून एखादी भोतासारखं चाललो होतं रात्रीचं. तिथं ती रात्रीची 12-12:30ची वेळ असेल. आम्ही जाताना आमच्या पाठीला तिथल्या DSC म्हणजे ते डिफेन्स सिक्युरिटी सोर्सचे लोक असतात. ते कुणालाही ओळखत नाहीत. त्यांना फक्त काही दिलेले इन्स्ट्रक्शन माहिती असतात का. तो OC जरी आला आणि त्याच्याकडे ID कार्ड नसेल ते गोळ्या घालू शकतात. म्हणजे त्यांना इतकं पॉवर दिलेली. कुणी का असेल तर त्यांनी आमच्या पाठीला गोळ्या बंदूकच लावल्या. त्याने बंदूक लावल्या आणि त्यांनी विचारलं पासवर्ड बता दो. पासवर्ड बता दो म्हणलं. आम्ही पासवर्ड नेला नव्हता. म्हणलं तर आम्हाला त्या थंडीत घाम फुटला सगळ्यांना. इतका आम्ही घाबरलो. म्हणलं आता गोळ्या घालणार हा. तर मग शेवटी आमच्या जो ढाळे तो सिनियर होता. त्यांनी रिक्वेस्ट केली, साहब मामा ऐसा पुन्हा से आ गए इधर काम के लिए, तो मांगते तो आपको इसको लेके जाओ, गार्ड रूम में लेके चलो. और उधर जो भी फैसला उधर करो कि जो करना है हमको, अगर हम स्पाई लग रहे कुछ लग रहे तो फिर गोली मारो उधर ही. मग तेवढी आमच्या त्यांनी दया केली आणि आम्ही बंदुकीच्या नोकवर आम्ही गार्ड रूम मध्ये गेलो. गार्ड रूम मध्ये गेल्यानंतर पहिले तर स्क्वॉड लीडर आम्हाला बोलला, तुम्ही गेलाच कसे असे विदाउट पासवर्ड. आता या DSCने तुम्हाला गोळ्या घेऊन मारलं असतं तर कुठलं कोर्ट मार्शल नाही, कुठली एन्क्वायरी नाही. त्यांना फुल अथॉरिटी ती म्हणे. तुम्ही जर असं जर चालला होता रात्री अपरात्री तुमच्याकडे पासवर्ड नसताना आणि अशा परिस्थितीत वॉरच्या ह्याच्यामध्ये तर त्यावेळेस मग आम्ही तिथेच रात्र काढली. आणखी मग सकाळी उठून आम्ही आमच्या बिलेटमध्ये आलो. पण मग म्हणजे तुम्हाला तिकडेच त्यांनी रात्रभर डिटेन करून आम्ही रात्रीच थांबलो. म्हणजे आता तुम्ही जाऊच नका म्हणे इथून. DSC लोक इकडे हिंडत असतात. कुठला तर DSC काही करू शकेल, तुम्ही आता रात्री जाऊच नका तिथं. तर आमची काहीतरी रात्रीची 3-4 तास आम्ही पहाटे 4-5 पर्यंत आम्ही मेन गार्ड रूम मध्ये आम्ही तिथं रात्र काढली. तिथं बचाव. केवढी मोठी रिस्क होती. फार मोठी रिस्क होती. म्हणजे तो तर आम्ही आयुष्यात तो विसरणार नाही ती घटना. ते अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो आमच्या. की कोणतं बंदूक लावतात पाठीला. हा असा भयंकर एक्सपिरियन्स होता आमचा. मग त्याच्यानंतर मग आम्ही कॅम्पच्या बाहेर गेलोच नाही, कुणीही गेलो नाही. शेवटपर्यंत आम्ही सीज फायर होतोपर्यंत आम्ही ठरवलं कुठं कॅम्पच्या बाहेर जायचं नाही, कुठली रिस्क घ्यायची नाही, काही घ्यायची नाही. आणि त्यावेळेला आय थिंक ब्लॅकआउट पण झाला होता वगैरे काहीतरी. ब्लॅकआउट होतं ते तर संपूर्ण ऑल इंडियामध्येच ब्लॅकआउट होतं. इथं पुण्यामध्ये सुद्धा सगळ्या खिडक्यांना काचा लावणं, व्हेकल्सला लाईटला निम्या काचा काळा करणं. नंतर मग सिगरेट ओढली तरी एक काडी ती तिघांना फिरवायची नाही अशी. कारण अशी काडी जर पेटी फिरवली की वरच्यांना टार्गेट दिसतं काहीतरी इथं आहे म्हणून. म्हणजे अशा काही अशा घटना अशा होत्या. प्रत्येकाला सांगितलं की ते सगळ्यांनी स्ट्रिक्टली पाळायच्या. आणि त्यावेळेस पुणे सुद्धा टार्गेटवर होतं पाकिस्तानच्या. कारण एम्युनिशन फॅक्टरी पुण्यामध्ये, एम्युनिशन फॅक्टरी नंबर 2 विंग एअरफोर्स फार मोठं आहे. आमचं एअरपोर्ट जे आहे पुण्याचं ते डिफेन्स फार मोठं एअरपोर्ट आहे ते. त्यावेळेस हे टार्गेट आहे. त्यावेळेस एकदम ब्लॅकआउट म्हणजे स्ट्रिक्टली ब्लॅकआउट. पुणे सुद्धा त्यावेळेस एकदम अंधार व्हायचं. काका सांगायचे आमचे की एकदम अंधार, सगळं अंधार गुडपाच्या सगळे कंपल्सरी पाळायचे. रात्री अपरात्री लाईट लावून गाड्या चालवायच्या नाहीत, काही नाही. तशात लोकांनी दिवस काढले इमर्जन्सीमध्ये. पण मग त्यावेळेला मग तुम्ही घरी कॉन्टॅक्ट कसा करायचा? म्हणजे नाही, कॉन्टॅक्ट बंद. आजोबा वगैरे तुमच्याशी नो मोर कॉन्टॅक्ट. आमचं सगळं त्यावेळेस मोबाईल नव्हते. त्याच्या नंतर टेलिफोन बंद, रोड सगळे बंद केले होते. सगळं कम्प्लीट संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन बंद, सगळं बंद झालं होतं. आमचा कुणाचाही संबंध नव्हता. पण आजोबांना वगैरे माहिती असायला पाहिजे की म्हणजे नाही, काही ज्यावेळेस सीजफायर झाल्यानंतर काय आम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही दिल्लीला आलो. त्यावेळेस आम्ही फोन केला, त्यावेळेस त्यांना कळलं की आम्ही जिवंत होतो. आता परत आणखीन एक मोठी घटना म्हणजे आमच्यावर जे फ्लाइंग ऑफिसर आपटे म्हणून आले होते, तर तो पायलट होता, फायटर पायलट होता आणि पुण्याचा आमच्यावर आले. त्या लग्नाला आम्ही गेलो तर आमचे चांगले संबंध ओळखीचा होता. तर आम्ही ATC मध्ये कॉफी घेताना त्याला ड्युटी दिली होती की जाऊन आज पाकिस्तानवर बॉम्ब टाकायचे. तर मग तुझ्या वेळेस निघाला, युनिफॉर्म घातलं, हेल्मेट घालून निघाला. आम्ही सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेशन दिलं, म्हणलं बेस्ट लक वगैरे केलं त्याला. आणखीन म्हणलं तो बॉम्ब टाकून पदर येणार.
तो जो बॉम्ब टाकायला गेला तिकडं, ते बॉम्ब टाकायला गेलं, त्याचं विमानही मिळालं नाही, त्याची बॉडीही मिळाली नाही, शेवटपर्यंत तो त्याचे काहीच कळालंच नाही. सीज फायर झाल्यानंतर गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केले की तो जिवंत असेल किंवा पाकिस्तानमध्ये बंदी आहे का काय, पण शेवटपर्यंत त्याचं काही ट्रेसिंग लागलंच नाही. त्याच्यामुळे ते एक आमच्या समोर अत्यंत वाईट घटना घडली. अगदी आमच्याबरोबरचा एक कलिग पण मारला गेला. आमच्याबरोबरचा एक क्लास 4 होता, तो पण मारला गेला. आम्ही 4-5 जण आम्ही होतो. सगळं आमचा टास्क कंप्लीट केला आम्ही तिथं व्यवस्थिशीर. सगळे खुश झाले आमच्या कामावर वगैरे. आम्ही काम सगळं करून आम्ही व्यवस्थिशीर पुण्यामध्ये परत आलो. मग पुण्यात आल्यानंतर मग आमचे जरा सत्कार झाले, सगळं हे झालं. ते तुम्हाला पश्चिमी स्टार अवॉर्ड मिळाला, त्याच्याबद्दल पण सांगा. त्याच्याबद्दल पश्चिमी स्टार म्हणजे आम्ही 4-5 जण ज्यांनी असं युद्धात भाग घेतला त्याच्याबद्दल त्यांनी आमचा सत्कार केला. आणि प्रत्येक एअरफोर्स डेला आम्हाला बोलवतात इथून, आणि प्रत्येक एअरफोर्स डेला आम्हाला बोलून आमचा सत्कार होतो ओसीच्या हस्ते. आणखीन त्यावेळेस आम्हाला ते पश्चिमी स्टार आम्हाला त्यांनी OCM चीफ ऑफ द एअर स्टाफने आम्हाला त्यावेळेस त्याचं ते अवॉर्ड दिलेले ते. अरे वा, नाईस. आणि मला सांगा, तुम्हाला जर आजच्या घडीला परत सांगितलं की एअरफोर्समध्ये तुम्हाला सर्व्ह करायचं, तुम्हाला आवडेल करायला? का नाही आवडणार, कधी आवडेल. म्हणजे तो सगळं जे की ते होतं, म्हणजे आता तुम्ही सांगताय तर ते ऐकूनच मला इतकी भीती वाटतेय. आणि हे सगळं तुम्हाला त्यावेळेस आम्ही बॅचलर होतो, आम्ही जे गेलो होते. आता कसं थोडी जबाबदारी येईल आमका आलं तमका, पण त्यावेळेस बॅचलर असताना ते एक थ्रिलिंग होतं. ते म्हणजे असं वाटायचं काय एक पळत जायचं आपलं, म्हणजे असं म्हणजे इतकं तुम्ही विचार करू शकणार नाहीत की पाकिस्तानची विमानं आता आपलं टार्गेट करून बॉम्बिंग करतात. आणि अशा वेळेस आपण धूम पळत सुटायचं. कोणते एखादा चोर मागे लागल्यापेक्षा काहीतरी आपल्या मागे आता कोण मारायला चालेत अशा पद्धतीने जीव वाचून पळायचं. अशा परिस्थितीत आम्ही दिवस आणि दिवस कधी त्यांची विमानं यायची आम्हाला पत्ता लागायचा नाही. दिवसा यायचे, रात्री यायचे. रात्री 1-2 वाजता विमानं यायचे. आमच्याकडून सुद्धा विमानं जायचे, त्यांचे सुद्धा विमानं यायचे. तेव्हा ते कधीही ते जोपर्यंत सीज फायर होत नाही तोपर्यंत हे सारखं अखंड चालूच होतं. आणि मेन त्यांचं टार्गेट आमचं जे हे होतं. आणि सांगायचं, आणि दुसरी गोष्ट, आम्ही मेसमध्ये जेवताना आमच्यावर एक सस्पिशियस माणूस होता युनिफॉर्ममध्ये. हे इंटरेस्टिंग, सांगा. तर तो आमच्याकडे चौकशी करायचा, आप किधर से आ गए, क्या है, किधर काम करे, अमकं तमकं वगैरे. तर आम्हाला स्ट्रिक्टली ऑर्डरच होती की काय याबद्दल अजिबात काही बोलायचं नाही. कोणालाही सांगायचं तुम्ही कुठल्या टास्कवर आला, तुमचं स्पेशल मिशन आहे, काही बोलायचं नाही. आम्ही काही बोललो नाही. पण आम्ही जेव्हा रूममध्ये आलो आमच्या, त्यावेळेस मी म्हणलं हा माणूस सस्पिशियस, म्हणलं बहुतेक आपण हा कुठला तर पाकिस्तानचा स्पाय असेल. नेमका दुसऱ्या दिवशी त्याला पकडला. एअरफोर्स एक स्क्वॉड्रन लीडर आमच्या पोलीस त्यांनी बरोबर वॉच ठेवला होता त्याच्यावर, आणि त्याला बरोबर पकडला. आणि तो तिकडचा आमचा युद्धबंदी झाला. तो पोलिसांनी धरला त्याला की तो पाकिस्तानचा स्पाय, तो इथून सगळं माहिती घ्यायचा, कुठं काय चाललंय, कुठं काय नाही चाललं वगैरे, सगळी चौकशी करायचा वगैरे. पण मला बरोबर डाऊट आला की हा माणूस नक्की, म्हणलं तो काहीतरी ज्या पद्धतीने बोलतोय, विचारतोय, जसं का अगदी आपल्या बरोबरचा स्टाफ पिके आहे असं दाखवायचा तो. नंतर अभी नया पोस्टिंग हो गया का, अमकं तमकं असं तो चौकशी वगैरे करायचा. पण आम्हाला आधीच कॉशियस केलं होतं ओसीनी की तुम्ही फार काळजीपूर्वक राहायचं इथं. तर त्यावेळेस बाकी आमच्या इथं ढाळे वगैरे काही संशय नाही आला. फक्त आम्ही काय त्याला माहिती दिली नाही. का तर आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही काय काम करताय कुणालाच बोलायचं नाही, इतकं स्ट्रिक्ट आहे. तर म्हणून आम्ही काहीच बोललो नाही. पण मी आल्याला मी डाऊट घेतला. मी म्हणलं अरे हा नक्की माणूस आपला एम्प्लॉई इथला नाहीये, हा एअरमॅन पैकी नाही, ऑफिसर्स पैकी नाही, कुणी नाही. म्हणलं हा नक्की कोणतरी स्ट्रेंज माणूस दिसतोय. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी त्याला पोलिसांनी पकडला बरोबर. अरे म्हणून म्हणलं की अशा परिस्थितीत कोण कसा आहे काय पत्ता लागायचा नाही आम्हाला. तर फार कॉशियस राहावं लागायचं कॅम्पसमध्ये. इकडं तिकडं बोलताना करताना ते सगळं वातावरणच वेगळं असतं सगळं. तुमचं एक्झॅक्ट काम काय होतं? आमचं एक्झॅक्ट, आम्ही जे ट्रेनिंग घेतलं, विमानामध्ये इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम असती. ओके. ते इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमने विमान जे आहे, आता हा रनवे आहे, विमान या ठराविक एरियात आलं की त्या पायलटने डोळे जरी झाकले तर विमान स्ट्रेट वे त्या रनवेवर लँड होतं. ते इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणून इक्विपमेंट रशियन आपल्याकडे आलं होतं ते. आणि एक एडिक्युटेन्सी रडार म्हणजे डायरेक्शन फाइंडरचं ते इक्विपमेंट असतं. त्याच्यासाठी आम्ही बेंगलोरला ट्रेनिंगला गेलो होतो. त्या इक्विपमेंटचे फॉल्ट फाइंडिंग म्हणा, त्याची सर्व्हिसिंग, रिपेअरिंग, अमकं तमकं इन्स्टॉलेशन सगळे त्याची आम्ही सगळं ट्रेनिंग घेतलं होतं. तर त्या इक्विपमेंटमुळे आम्हाला पर्टिक्युलर श्रीनगरला जायचा चान्स मिळाला.
ओके, म्हणजे स्पेशलाइज ट्रेनिंग स्पेशलाइज ट्रेनिंग तुमच्या 5 जणांकडेच होतं आम्ही ते 4-5 जण training आम्ही त्यातले ट्रेंड होतो. बाकी आमचा तिथं नाही म्हणलं तर 200-300 लोकांचा स्टाफ होता. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्सचे लोक होते. हा पण आम्ही पर्टिक्युलरली आम्हाला बेंगलोरला गव्हर्नमेंटनी ट्रेनिंगला पाठवतो. बेंगलोरला आम्ही स्पेशल हेबार्ड म्हणून येते बेंगलोरला, हा तर तिथं आम्ही ते ट्रेनिंग घेतल्यामुळे आम्हाला ताबडतोब चान्स मिळाला जायचा. पण ते पुढे एवढं मोठं वाढवून ठेवल्याची कल्पना पण नव्हती आम्हाला. ज्यावेळेस आम्हाला बोलवलं तिथं, हा मग नंतर तिथं सगळे दिवस गेले तसे मजेत गेले, पण अगदी लक्षात येते आयुष्यात कधी विसरणार नाही असे ते दिवस होते. Obviously. मी म्हणेन की यू वर लकी अँड यू हॅड द ऑनर टू सर्व करेक्ट सर्व नेशन या 1971च्या ह्याच्यामध्ये 71च्या वॉरमध्ये तिथं. serve करायला मिळालं. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही गेलं तर आम्हाला त्याचा फायदा होतो जरा. 71 वॉर आणि इंडियन एअरफोर्सचा एम्प्लॉई रिटायर्ड पर्सन म्हटलं तरी आम्हाला त्याचा अजून रिस्पेक्ट मिळतो. रिस्पेक्ट आहेच ना इंडियन एअरफोर्स आणि आपल्या आर्मी आणि तिथं नोकरी मिळणं इज नॉट सो इझी. ऑफकोर्स इतर तुम्हाला बाहेरच्या किती कुठल्या बँकात इकडे तिकडे जॉब मिळतात, पण आमचं जे सिलेक्शन होतं भयंकर टफ सिलेक्शन होतं. त्यातून मेडिकल टफ भयंकर, इतकं सोपं नाहीच आहे तिथं सिलेक्ट होणं. त्यातून आम्ही जे सिलेक्ट झालो, आता तुम्ही बघताय एवढ्या मोठ्या एरियामध्ये तुम्हाला इंडियन एअरफोर्सचा माणूस किती बघायला मिळतो, एअर इंडियामध्ये किती बघायला मिळतात, सिव्हिल एव्हिएशन मधले किती. मला माझ्या एक्सपिरियन्सवर सिव्हिल एव्हिएशनचा जॉब आला तुम्ही सोडल्यानंतर. डांगेवर माझा मित्र तिथं होता, तो म्हणला ये जॉईन कर. मग त्या ऑल इंडिया बदल्या होत होत्या. मग सिव्हिल एव्हिएशन मध्ये मला तिथं कॉल आला, माझं लेटर ठेवलं अजून, मी तिथं गेलो असं मला अजून चांगलं प्रमोशन चांगलं मिळालं असतं तिथं. पण मी काय तिथं गेलो नाही. पण ह्याच्या एक्सपिरियन्सवर मिळालं. आता आमच्याकडचे कित्येक पायलट, विंग कमांडरवर जे पायलट आहेत इथून रिटायर झाले की एअर इंडिया जॉईन केले त्यांना तिथंच जॉब मिळाले त्यांना. तर बाहेर इथून सर्व्हिस केली की त्यांना लगेच बाहेर जॉब मिळाल काय, रिटायरमेंट नंतर जॉब मिळतातच. त्याच्यावर तो काय प्रॉब्लेम येत नाही नोकरीचा. आय थिंक तुम्ही आधीपासून जे तुमच्या फिटनेस आणि ह्याच्यामध्ये होता त्यामुळे तुमचं मेडिकल इझिली तुम्ही करू शकला, बिकॉज यू आर ऑलवेज इन टू फिटनेस. आणि फिटनेस मध्ये मी म्हणजे एअरफोर्स मध्ये असताना सुद्धा टेबल टेनिस प्लेअर होतो. टेबल टेनिसचा चॅम्पियन. माझा फोटो तुला बघितलं त्यात मग एअर व्हाईस मार्शलच्या बायकोच्या असते बक्षीस घेतलेला फोटो आहे. त्याच्यामध्ये मी डबल्सला, सिंगल्सला आणि मिक्स डबलला ग्रुप कॅप्टन वडगावकरची मुलगी होती सुरेखा वडगावकर, आम्ही दोघं मिक्स डबल्स, मी सिंगल्स आणि वसोडा म्हणून मला एक पार्टनर होता. आम्ही अशा याच्यामध्ये टेबल टेनिसचे आम्ही आमच्या गॅदरिंग बिदरिंग मध्ये आम्ही बक्षिसे मिळवलेले आहेत. अरे वा, ह्याच्यामध्ये सुद्धा बक्षिसे मिळवलेत आम्ही. अरे वा, गेम्स मध्ये. आणि फिटनेस तर मला पहिल्यापासून आवडच आहे. तुमचा तो नशा आहे, तुम्हाला फिटनेस इज युअर थिंग. म्हणजे इव्हन मायनर 6 डिग्री टेम्परेचर मध्ये तिथं आम्हाला ड्रिंक्स फ्री असायचं सगळं. पण ते पहिल्यापासून काकांनी आम्हाला जे काय हे शिकवलंय, संस्कार घातलेत, मी तिथं पण कधी ड्रिंकच्या भानगडीत पडलो नाही. तर तिथं आम्हाला त्या मेसमध्ये सगळे ड्रिंक्स ओपन होते सगळे. प्रत्येक जण डिनरच्या अगोदर ड्रिंक घ्यायचा, सगळं करायचा. पण मी ते पहिल्यापासून ती सवयच नाही म्हणून लावून घेतली. कधी मी त्या ड्रिंकच्या वगैरे काही भानगडीत पडलो नाही. सो मला इथे सगळ्यांना सांगायचं आहे की माझा जो फिटनेस किंवा जे आहे ते पप्पांमुळे आलेला आहे माझ्यामध्ये. आणि टिल डेट त्यांनी कधी ड्रिंक्स केलेले नाहीये, स्मोक केलेलं नाहीये, नथिंग. आणि तेच आय थिंक माझ्यामध्ये पण आलेले. आय डोंट ड्रिंक, आय डोंट स्मोक. आणि तो आमच्या फिटनेसचा एक मेजर सिक्रेट किंवा एक राज असं मी तुम्हाला सांगू शकते. दॅट्स आवर फिटनेस सिक्रेट. सो आम्ही सगळे फिटनेसमध्ये आमचं जे काय माझं आहे ते त्यांच्यामुळेच आलेलं आहे. सो येस. आणि आता तुम्ही मध्ये आता एक स्काय फोर्स नावाची फिल्म बघितली आणि त्याच्यामुळे आय थिंक हे सगळं परत स्काय फोर्स बघितलं तर अख्खा संपूर्ण मला श्रीनगर एअरपोर्टचं सगळं लाईफ आठवलं. संपूर्ण अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तो पिक्चर बघून. सगळ्या गोष्टी आठवल्या त्यावेळेस. आणि त्यामुळेच आय थिंक आता हा व्हिडिओ करायचं आणि हे करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉट ओनली ड्रिंक्स, मी नॉनव्हेज सुद्धा घेत नाही, प्युअर व्हेज आहे मी. म्हणून हेल्थ मेंटेन केली, प्युअर व्हेज आहे. नंतर नॉनव्हेज घेत नाही, नंतर ड्रिंक करत नाही आहे. आणि देवाच्या कृपेने सगळ्यात चांगल्या हॅबिट्स ठेवून दिलेल्या आहेत आयुष्यामध्ये. सरळ मार्गी आयुष्य काढलेलं आहे, बाकी काही नाही. आणि अजूनसुद्धा आम्हाला एअरफोर्समध्ये ज्यावेळेस एअरफोर्स डे असतो कित्येक वेळा मी हिला पण घेऊन गेले. आम्हाला मस्त जेवणाचा कार्यक्रम असतो, आमचे सत्कार होतात. आणि तुम्ही ते हे पण शिकलात ना, ते काय बरं ते कडकट्टा किट्टा, मला आठवतं लहानपणी पप्पा आम्हाला. आता बंद झालं ते. त्यावेळेस पूर्वी मग तो कोर्स केला ना मी 2 वर्षामध्ये, मला तो पण होता. कडकट्टा ते रेल्वेमध्ये असायचं, पण आमच्या एअरफोर्स टिट्टा टिटडा टिट्टा एसओएस म्हणजे थोडक्यात सेव्ह ऑर सोल. टिट 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 टा 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 टिट टिट टिट. म्हणजे कुठे एखादं इमर्जन्सी, मला बोटीवर पण कॉल आला होता. तर बोट बुडायला चालली की मग तो सिग्नल पाठायचा, टिट 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 टा 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 टिट टिट टिट. तो सिग्नल म्हणजे सेव्ह ऑर सोल. इमर्जन्सी असेल, बोट बुडायली की तो सिग्नल. त्याच्यावर सुद्धा मी संपूर्ण माझी स्पीड होता 20चा. ओके. त्याच्यावर मी सिव्हिल एव्हिएशनला पण सिलेक्ट झालो होतो.
माझ्या इंटरव्ह्यूला कॉल आला होता, त्यावेळी डांगेने मला सांगितलं तुझा स्पीड वाढून घे त्याचा. तर तो माझी जेव्हा टेस्ट घेतली ते मोर्स कोडची, हा. तर तो माझा स्पीड चांगला असल्यामुळे मी त्या तिथं पण स्पीड सिलेक्ट झालो होतो सिव्हिल एव्हिएशनमध्ये. अरे वा. पण फक्त एक आहे की मग ते ऑल इंडिया बदले. हे कसं 9BRD माझं परमनंट हेडक्वार्टर पुणे. नंतर संपूर्ण इंडियात कुठे जरी मी गेलो टेम्पररी ड्युटीला, ट्रेनिंगला, कशालाही, तरी 89 डेजला परत हेडक्वार्टरला पुण्याला परत येऊन रिपोर्ट करायचं. ह्याच्यावर राहू शकत नव्हतो. त्याच्यावर मी म्हटलं बरोबर पुणे. तर मग त्या निमित्तानं मी सिकंदराबादला होतो, बेंगलोरला होतो, नंतर दिल्लीला होतो, त्याच्यानंतर चेन्नईला होतो. सगळीकडे एअरफोर्सच्या कामानिमित्त, ट्रेनिंगच्या निमित्त फिरणं झालं, पाहणं झालं, सगळं झालं. अरे वा. श्रीनगरला 4 दिवस राहणं अवघड, आम्ही 3 महिने होतो तिथं राहिलं. अरे वा, गुड. चला, सो वी आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना यामधनं खूप काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. इन्फॉर्मेशन असं म्हणणार नाही, बट आम्ही सगळे आवर फॅमिली इज प्राऊड ऑफ हिम. आणि मला खूप महिन्यांपासून, रादर खूप वर्षांपासून मला हा व्हिडिओ करायचा होता, की मला हे आमच्या मेमरीसाठी आणि हे म्हणून मला हे हवं होतं. आणि आज तो मुहूर्त लागला. आय एम फीलिंग रिअली नाईस आणि खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच पप्पा. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना, माझ्या ऑडियन्सला थँक्यू. ओके, थँक्यू. टाटा, बाय बाय.